कुठलाही मणक्याचा आजार किंवा कुठल्याही प्रकारची पाठदुखी, कंबरदुखी ही पेशंट सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय करतोय ओके. आणि काय केलंय त्याची हिस्ट्री घेतली गेली पाहिजे आणि त्यासोबत त्याचा एक्सरे बघणं. एक्सरे आणि MRI ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. करेक्ट. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की मी MRI केलेला आहे आणि काय एक्सरे परत करायचा आहे. हा. हा प्रश्न बऱ्याच रुग्णांचा Correct. आमच्याकडे दवाखान्यात येतो. एक लक्षात घ्या, MRI मध्ये तुमची फक्त लॅटरल बाजू दिसते. ओके. लॅटरल बाजूने गादी किती बाहेर आली हे दिसते, पण रूट कॉज दिसत नाही. ओके. गादी बाहेर आली आहे आणि बाबा डिस्क बल्ज झालाय, डिस्क हर्निएशन झालंय, डिस्क पोट्रुजन झालंय, ऑस्टिओफाइट्स आलेले आहेत, डिजनरेटिव्ह चेंजेस इन द स्पाइन आलेत, लिगामेंटम फ्लॅवम टियर झालेला आहे, असं किनोसिस झालेलं आहे, हे MRI मध्ये दिसतं. परंतु त्याचा रूट कॉज जो आहे तो दिसत नाही. त्याच्यासाठी एक्सरे स्टँडिंग उभं राहून एंटेरो, पोस्टेरियर आणि लॅटरल एक्सरे काढला तर सॅक्रमचा बेस समजतो की कुठे मिसलाईन आहे. आणि त्याचबरोबर मणक्याचा एक्सरे घेत असताना नेहमी मानेचा आणि कमरेचा, जर मिड थोरॅसिक मध्ये दुखत असेल तर मिड थोरॅसिकचा, असे 3 एक्सरे घेतले गेले पाहिजेत. आणि ते एक्सरे घेतल्यानंतर 2 मणक्यातलं अंतर कसं आहे, स्पायनस प्रोसेसेस कशा आहेत, ऑब्च्युरेटर फोरामेनचे डायमीटर कसे आहेत, सॅक्रोइलिएक जॉईंट मधले डायमीटर कसे आहेत, हे सगळं बघणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा ते न बघता लोक ऑपरेट करतात आणि ऑपरेट करून परत ती डिश बाहेर येते. ओके.